बरं आई कधीपासून बोलवते तुला, चिडल्या तर माहिती आहे ना, चल लवकर चल. अगं वहिनी पण हा पसारा बघ, हा जर आता आवरला नाही ना तर नंतर मला ओरडा पडेल. सो मी आधी आवरते. प्राजक्ता तू जा, आम्ही आवरतो. ए अगं नाही, मी आवरते. प्राजक्ता तुझं बर्थडे आहे की नाही? अगं 2 मिनिटात सगळं साफ करून खाली येतो की नाही बघ. जा. ऐक ना, तू पुढे चल, खाली पाहुणे यायला लागलेत. हा, आणि तुम्ही दोघी पण लवकर या. आलो. चल 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 चल, ये निघे. अगं बया ग, नव्याचे 9 दिवस संपले म्हणायचे. बंडू, निंगी आणि कमळी कुठे आहे? ते मी तुला काय सांगू, जा तिकडे. मला माहिती आहे ऑलरेडी त्या कुठे आहेत. प्राजक्ताच्या बर्थडे पार्टीला ना रिश्ता घरी. अच्छा, तू इथं म्हणजे तुला आमंत्रण दिलं नाही वाटतंय. हो ना, बघ ना बंडू, म्हणून ना मला तुझ्यासारखं असं लोनली वाटतंय, एकटं फील होतंय. आणि माझं तर ठीक आहे, तुला तर 2 बहिणी आहे, तरी तुला इथे एकट्याला सोडून त्या पार्टीला गेल्या. तुला लोनली वाटेल याचा विचार पण नाही केला. बघ ना. ए, तुम्हाला चढवल्यास काय? बंडू, मी तुला काय झाडावर चढव? आपण आता काय आहे, कलिग्स आहे ना, एका कॅन्टीन मध्ये काम करतो की नाही. बघ आता हात दे ना, बघतो काय. एका कॅन्टीन मध्ये काम करतो ना. मग मी विचार केला की मला लोनली वाटतंय, तर तुला आपल्या मनातल्या भावना व्यक्त करू. बंडू ऐक, आपण ना दोघं कोल्ड्रिंक प्यायला सोबत जाऊया. ए, मला नावात असलं काय, जायच ना पहिली तू. ए नको का म्हणतोय? मी आता काय बोलली? आपण आता काय आहे, कलिग्स आहे ना, फ्रेंड्स नसतो तरी कलिग मध्ये असं चालतं. कोल्ड्रिंक स्नॅक्स आपण पिऊ शकतो सोबत. ठीक आहे, मी ना आपल्यासाठी कोल्ड्रिंक आण. तू वेट कर हा बंडू, ठीक आहे? हे घे, पी बंडू. ए बाया, मला नवा आहे. बंडू नको काय बोलतो? तुला माहितीये का, माझी आजी आहे ना, ती काय बोलते, जर अन्नाला नाही बोललो ना तर पाप लागतो. मग बघ, तुला पण पाप लागून जाईल. मी घेतो. घे, पी ना बंडू. आज या कमळीची सगळी मस्ती उतरणार. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.